न्यूज 24 वेद जनमनाचा। एकतर अंबाबाईच्या कृपेने आपल्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एवढ्या वर्षांच्या लढ्यानंतर पहिल्यांदा सर्किट बेंचची स्थापना झालेली आहे। त्याला मान्यता मिळाली, त्यासाठी मी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि आपले सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश गवई साहेब यांचा आभार मानतो। या निमित्ताने न्याय आमच्या जवळ आला असं आम्हाला वाटायला लागलेलं आहे, म्हणून आम्ही हा मुहूर्त शोधला की कोल्हापूरमध्ये सर्किट बेंच येत आहे। पहिला दिवस आहे। पहिल्या दिवशी गोकुळसारख्या संस्थेचा त्याचा संबंध गावातल्या जिल्ह्यातल्या प्रत्येक घराशी येतो। प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे कोण दूध काढतं, कोण दूध विकत घेतं, कोण दूध विकतं, तर प्रत्येक घरी संबंध येतो। अशा संस्थेतला भ्रष्टाचार बाहेर काढणं हे आपलं कर्तव्य आहे, म्हणून आम्ही ते केलेलं आहे। त्यामुळे हा जो भ्रष्टाचार झालेला त्याच्यावर कोणतीही कारवाई दूध विकास विभागाने, शासनाने किंवा गोकुळ संचालक मंडळाने स्वतःहून केली नसल्यामुळे आणि सर्वोच्च न्यायालयाचे निर्देशसुद्धा होते ऑगस्ट 2023चे, त्यात ती रिसर प्रक्रिया न केली। त्यामुळे आम्ही आज शेवटी हा निर्णय घेतला आणि सर्वोच्च न्यायालयाच्या चाचणी लेखा परीक्षणामध्ये अनेक प्रकारचं ऑडिट त्यांनी केलं। चाचणी लेखा परीक्षण आणि विशेष लेखा परीक्षणसुद्धा झालं। दोन्ही लेखा परीक्षण 22 मे 2023ला शासनाकडे सादर झालेले आहेत। त्याच्यामध्ये त्रुटी आढळल्यात। 25 पैशाची गवताची कांडी 40 पैशाला विकत घेणं असेल, विदाऊट टेंडर कामाचे ठेके देणं असतील, L1ला टाळून L2ला काम देणं असेल, L2ला L3ला काम द्यायचं आणि L2ला साईडला ठेवायचं असेल, बेकायदेशीरित्या बेकायदेशीर व्यक्तींना खर्चातनं डोनेशन देणं असेल खाजगी व्यक्तींना, अशा भरपूर गोष्टी त्यामध्ये आढळल्या। त्यामध्ये गोकुळचं आणि दूध संघाचं करोडो रुपयाचं नुकसान झालेलं आहे। मुंबईतली जागा विकत घेतली, शासकीय प्रक्रिया पूर्ण न करता मुंबईत तुम्ही जागा विकत घेता, सर्वांना विश्वासात घेत नाही, एवढा मोठा व्यवहार तुम्ही करतात, अशा सगळ्या त्रुटी त्यांनी मांडलेल्या होत्या। त्या त्रुटी मांडल्यानंतर कायद्यातील तरतुदीप्रमाणे कोणताही ऑडिट रिपोर्ट झाल्यानंतर इमिजिएट त्यामध्ये जर आर्थिक गैरव्यवहार झाला असेल तर इमिजिएट FIR करायची असते। पुढच्या 3 महिन्यामध्ये संबंधित संचालक मंडळांनी एकत्र येऊन रेक्टिफिकेशन करायचं असतं, म्हणजे ज्या काय आर्थिक नुकसान झालेले असतील त्यांच्या चुकीमुळे त्याची रिकव्हरी करणं असेल, संचालक मंडळाकडून करा किंवा ठेकेदाराकडून करा किंवा अन्य काय व्यवस्था ज्या मार्गाने पैसा गेला आहे त्या मार्गाने पैसा परत गोकुळच्या तिजोरीमध्ये येणं अपेक्षित होतं 3 महिन्याच्या आतमध्ये। आणि येणाऱ्या इमिजिएट पुढची जी वार्षिक सर्वसाधारण सभा जी सप्टेंबर 2023ला झाली, त्यानंतर सप्टेंबर 2024ला सुद्धा झाली, दोन्ही AGMमध्ये ह्या संचालक मंडळाने सदर रेक्टिफिकेशन रिपोर्ट ऑडिट रिपोर्ट सादर केला नाही। आमचं काय झालं नाही, चूक झाली नाही असं दाखवण्याचा प्रयत्न केला। शासकीय अधिकारी, दुग्ध आयुक्त असतील किंवा सहकार अधिकारी असतील, सगळ्यांनी संगनमताने सगळ्या सभासदांची फसवणूक केलेली आहे। त्यामुळे आम्ही ही तरतुदीनुसार कारवाई न झाल्यामुळे कलम 78A, 81 आणि 82 ह्या सहकार कायद्यातील तरतुदीनुसार कारवाई व्हावी, त्यातल्या त्यात 78A प्रमाणे एकदम इथं परफेक्ट लागू होतं आहे, म्हणून आम्ही माननीय उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली। आम्ही याचिकेमध्ये मागणी केलेली आहे ह्या 2021-22च्या ऑडिटमध्ये ज्या फाइंडिंग्स आहेत त्याची रिकव्हरी इमिजिएट करावी, संबंधित संचालकांवर फौजदारी गुन्हे दाखल करावे, त्यांना संचालक मंडळ बरखास्त करून या ठिकाणी प्रशासक नेमावा आणि या सर्वांना पुढील 6 वर्षासाठी सहकार क्षेत्रातून कायम 6 वर्षासाठी निवडणुकीसाठी निर्बंध यांच्यावर लावावेत, अशी आमची मागणी आहे। आणि या मागणीची केस माननीय न्यायालयाने मान्य केली। याचा अर्थ पूर्ण मान्य केलं असं होत नाही, पण केस चालू शकतो हे त्यांनी मान्य केलं आहे आणि पुढच्या सोमवारी तारीख लावलेली आहे, मंगळवारी पुढची तारीख। वेद न्यूज 24 या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका।